हाय नमस्कार मित्रांनो, गुड मॉर्निंग सर्वांना. तर मित्रांनो, मला कमेंट आली होती की आम्हाला तुमचं शेत वगैरे बघायचं आहे, घर बघायचं आहे, हे तर आम्हाला घर दाखवा. तर त्या दादाला किंवा त्या ताईला आपलं सगळंच स्पेशल त्यांच्यासाठी व्हिडिओ आहे आता, की त्यांना मी आपला शेत आणि आपलं घर वगैरे सगळं दाखवतो. तर तुम्ही बी सर्वांनी व्हिडिओ कंटिन्यू करा. आम्ही मळ्यात तर रोज जात असतो, पण जास्त करून काय आम्ही व्हिडिओ वगैरे काय घेत नाही. तर आता दाखवतो तुम्हाला सर्व काय. आणि एक कमेंट अशी पण होती की तुम्ही मळ्यातले व्हिडिओ वगैरे दाखवताय पण थोडंच दाखवताय. मग थोडंच व्हिडिओ काय दाखवतोय की आपलं थोडंच रान असल्यामुळे थोडंच रान दाखवतोय ना, जास्त कुठलं दाखवायचं का? मग शेजाऱ्याचं तर दाखवू शकत नाही आपलं हे आमचं आहे म्हणून. तर आपल्याला असताना थोडं रान आहे, जमीन आहे, तर तेवढंच आम्ही दाखवतोय. तर चला तुम्हाला दाखवतो. मालच काय मोठा झाला नाही. कसली 30 रुपयाला हा ना? काय झालं 30 रुपयाला असलं कसलं पॅकेज? काय हे कागद मारल्यापासून तर डाळिंब लईच खराब दिसायला लागलेली. तरी मधलं पाणी बिनी तर मी 2-4 वेळा सोडलंय. कागद निघून बी पडली काय. आता हे माल कधी मोठा व्हायचा आणि मार्केटला कवा जायचा? तर मित्रांनो, ही आमची अशी बाग आहे. तर बऱ्याच दिवसातनं बागेतला व्हिडिओ दाखवतोय तुम्हाला. तसं तर आम्ही रोज बागत असतोय, पण रोज रोज तुम्हाला बागेतला काय व्हिडिओ दाखवायचा? तर काय काय ठिकाणी अशी 2-2, 3-3 डाळिंब लागलेली. त्याच्यामुळे आम्ही काय रोज दाखवत नाही तुम्हाला, बाहेरचं व्हिडिओ दाखवतोय. आणि तुम्ही बघताय ते खूप छान वाटते आम्हाला. मित्रांनो, ही बाग आता आम्ही धरून जवळजवळ 5-6 महिने झालं, पण ही उन्हाळ्यामुळं काय मालच मोठा झाला नाही. काय काय तरी इतकी बारीक राहिली. फवाराची नळी अशी. आणि आम्ही विशेष म्हणजे जास्त करून फवारत बी नाही आता, आणि उन्हाळ्यामुळे जास्त फवारायला लागत नाही. काय काय मधनं झाड अशी जळलेली. आणि मला कमेंट एक अशी आली होती की दादा तुमचं शेत किती आहे, तुम्हाला शेतात तुम्ही काय करता असं तसं, आणि तुमचं पूर्ण शेत दाखवा. आणि तुम्ही थोडं शेत दाखवले. तर मला त्या कमेंट करणाऱ्या दादाला किंवा त्या ताईला मला सांगायचं आहे की आम्हाला थोडंच शेत आहे, त्याच्यामुळं आम्ही थोडं शेत दाखवलं आहे. आता उगाच काय म्हणायचं का ही इकडचं पण आमचंच आहे, ह्याच्या खाली आहे ते आमचंच आहे, ती बंगला दिसतो ते आमचाच आहे. जेवढं आहे तेवढंच आम्ही दाखवते. आता बघा, पूर्ण बागेला राऊंड मारून झालाय, पेपर मारलाय बागेला. आहे बागेला गावात काढा लागली आहे. तर ह्या 4 दिवसात पाऊस पडल्यामुळं जरा टवटवे झाडावर
आणि बाकीचे जे काय प्लॉट आहे ते रात्रीच ट्रॅक्टरने त्याची मेहनत करून घेतली आहे, ती बी तुम्हाला दाखवतो. अशी मेहनत केली आहे. आणि हे मेहनत केलेल्या खालचं जोडीदार आहे आपल्या. असं गावात आहे सगळं. बाग धरताना मिशनीने कापलं गावात. डाळिंब चांगलं असलं तर दे, नाहीतर काय. मगाशी साहेबाईत गेलो, लय एक्सपोर्ट माल होता, घेतला आणि काय कलर जात नव्हता. आपल्याला कलर आहे त्यांची पांढरी शिपट आहे, असलं तर काय. गोड आहे. हा तर मित्रांनो तुम्हाला सांगतो, ही गव्हाचं बी रान नांगरले राहतेच आणि हे घरासमोरचं ज्वारीचं हे बी नांगरले. पावसाळ्या भ्यानं रात्री सगळं नांगरून घेतलं इकडं सगळं. ही शिवरी झाडं अशी, इकडं असा आड आहे. सवाळ पाणी आहे पण आडाला. तर मित्रांनो आता घरी आलो बघा, तर तुम्हाला दाखवतो शेरडात आमचे. तर ही बागातल्या गावात आणून शेरडाला टाकली बघा. काय लागा ना. तर ही शेरड आहे अशी. ही शेड आहे आपला असं, ह्याच वर्षी मारले. पावसामुळे गुरं इकडे बांधलेली आहेत. पहिले आम्ही ह्या रानात बांधत होतो. ही रात्री लांगरलेली तुम्हाला मागाशीच म्हणलं मी. काय काय साप मोठा लाट होता म्हणते, त्या एवढा दांडक्या एवढा लांबता आणि त्याची बॉडी त्याची म्हणजे 4 इंची, पाय एवढी 3 इंची. कुठं होता? हा 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 मेलेला होता. तोच सांगतो मेलेला एकदा होता, जिता एकदा होता. मी काय बघितलंय वे. तर इकडं असं बघा, ही काम चालू आहे आमचं. वैरण कातरून घालायचं. ही एवढी जनावर होती बघा, 2 गाया, 2-3 म्हसरं. तर कसा आहे विषय, आता आपण जास्त करून घरचे व्हिडिओ टाकत नाही कधी, पण एक कमेंट आल्यामुळं मी घरचा व्हिडिओ बनवला. पाडी अशी इकडं वरडा लागली आहे. तर मित्रांनो, ह्या नारळाच्या झाडाचा एक नारळ आता काढलाय. त्याचा नारळ काढलाय. आज शनिवार आहे, महाआरतीला नारळ फोडायचा आहे. आमच्या जनावरांना असं टिपाडात पाणी पिय सवय, नाहीतर अशा भोगल्यातनं तवलीतनं हे असं कशात पाणी पित नाहीत.
बाय बाय मित्रांनो.